नमस्कार. नमस्कार. आमचा तुम्हाला आमच्या म्हणजे सर्व तरुणांच्या वतीनं खरं तर तुम्ही आम्हाला सदैव प्रेरित करणारे असं व्यक्तिमत्व आहात. खरं तर भाई वैद्य हे केवळ व्यक्तिमत्व नाही, तर एक निरंतर चालत राहणारी एक चळवळ आहे. हे ही जी चळवळ निरंतर चालू आहे, असं हे चळवळी व्यक्तिमत्व जे काही घडलं, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं योगदान आहे आणि कोणकोणत्या गोष्टींनी आज आमच्या समोर असणारे भाई वैद्य निर्माण केले. माझी सुरुवात चले जावच्या चळवळी 1942 साली जेव्हा गांधीजींनी चले जावचा पुकारा केला तेव्हा मी हायस्कूल मध्ये शिकत होतो. परंतु माझ्यापेक्षा जो ज्येष्ठ विद्यार्थी होता, जो शाळेचा नेता होता, त्याला अटक झाली. त्यानंतर शाळेच्या नेतृत्वाची जबाबदारी मला आली आणि भूमिगत बैठकांनाही मला जावं लागत होतं आणि काय काय कार्यक्रम करायचे ते माझ्या मार्फत शाळेत सांगितलं जायचं. आणि त्यावेळेला सायक्लोस्टाईल बुलेटिन्स असायची, साने गुरुजींचं असायचं, सुभाषचंद्र बोसांचं रेडिओवर भाषण झालं तर तेही प्रसारित केलं जायचं. अशी जे अनेक त्यावेळेची जी काही छापील किंवा सायक्लोस्टाईल्स साधनं होती त्याचं वाटप करणं ते मी करत होतो. त्यावेळेला मी काही पकडला गेलो नाही, परंतु मी संबंध चळवळीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भाग घेतला. त्याच्यातून मी राष्ट्र सेवा दलाकडे आकर्षित झालो. कारण राष्ट्र सेवा दल ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये पूर्ण झोकून देणारी संस्था. म्हणजे 42च्या चळवळीमध्ये राष्ट्र सेवा दलाचा सैनिक हा एक तर तुरुंगात होता किंवा बाहेर भूमिगत काम करत. तेव्हा अशी ती तरुणांची संघटना जी एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे या मंडळांनी सुरू केली 41 साली आणि 42 साली सर्वांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला. त्या संघटनेमध्ये मी सहभागी झालो. त्यामुळे एस.एम. जोशींचा सहवास तुरुंगातून सुटल्यानंतर मलाही भरपूर मिळाला आणि त्यामुळे मी विचारांनी समाजवादी बनलो आणि चळवळीमध्ये भाग घेत राहिलो. 1955 साली मी किंवा त्याच्या आधी हैदराबादचा मुक्तीचा लढा होता, त्याच्यासाठी शस्त्र पाठवणं, हँड ग्रेनेड्स पाठवणं या कामामध्ये मला जरा भाग घेता आला आणि इथून ॲम्युनिशन फॅक्टरीतून काही कामगार मंडळी हँड ग्रेनेड्स मिळवायची, ती त्यांच्याकडून घेऊन हैदराबादच्या सीमेवर पाठवायची. तिथं शिबिर चालायचं, शस्त्रास्त्राचं शिक्षण आमची सेवा दलाची मंडळी तिथं द्यायची. तर त्याच्यासाठी आम्हाला काम करतात. 1955 साली गोव्याच्या लढ्यात भाग घेतला. त्याच्यात जबरदस्त म्हणजे दुसऱ्या तुकडीतच गेलो. पहिली तुकडी नानासाहेब गोरेंची होती, दुसरी शिवभाऊ लिमयांच्या तुकडी मी होतो. झेंडा माझ्या हातात त्यांनी दिलेला होता आणि त्याच्यात भरपूर मारहाण जबरदस्त म्हणजे 71 लोक होतो, त्यातले 21 लोकांची डोकी फोडली गेली. तेव्हा माझंही फोडलं गेलं, माझ्या हाताला कायमचा मार झाला, त्याच्यात अनेक फ्रॅक्चर झाली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी, यानंतर जितक्या चळवळी आल्या, मग कच्छचा सत्याग्रह असेल, मार्केट यार्ड याचा असेल, माथाडी कामगारांचा असेल, जिथे जिथे मला भाग घेता येईल तिथं तिथं भाव नियंत्रणाचा सत्याग्रह, असं 25 ते 30 चळवळीमध्ये मी त्याच्यामुळे भाग घेतला. आणि असं तुम्ही म्हणलात की भाई वैद्य ही व्यक्ती नसून चळवळ आहे, तसाच मी चळवळीतच आयुष्यभर भाग घेत राहिला, अजूनही घेतो. शिक्षणाची चळवळ आता मी चालवलेली आहे. तेव्हा अशा त्यांनी चळवळ
हे माझं वृत्तच बनलेलं आहे आणि त्याची गरजही समाजात आहे. तर त्या पद्धतीने मी काम करतो. कोणतीही चळवळ उभी करायची म्हटलं की त्यामागं एक महत्वाचं संघटन जे आहे त्याचं रोल खूप महत्वाचा असतो. बरोबर. तर सद्यस्थितीमध्ये एखादी संघटना चालवताना कोणत्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट अशी की त्याबाबतचा विचार स्पष्ट असला पाहिजे. कारण वैचारिक पाया आणि दिशा नसेल तर काही उपयोग नसतो. जसं जहाजाला होकायंत्र असतं आणि होकायंत्र हे दिशा दाखवतं, पण ती दिशा दाखवतील बरोबर, पण कशासाठी जायचंय, कुठे जायचंय हे शेवटी कॅप्टननी ठरवायचं असतं. तेव्हा तो स्पष्ट विचार असला पाहिजे. या दोन गोष्टी याच्यासाठी पाहिजे. मग त्या उद्दिष्ट कदाचित मर्यादित असेल, कदाचित अधिक व्यापक असेल, परंतु ती स्पष्ट विचार असला पाहिजे आणि त्या चळवळीमध्ये झोकून द्यायचा निर्धारही असला पाहिजे. असं जर झालं तर ती चळवळ वाढू शकते. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून आपण पाहिलं की कोणतीही चळवळ ही दीर्घकाळ चालवता येत नाही. म्हणजे गांधीजींनी सुद्धा जी काही स्वातंत्र्य लढ्यासाठी जी चळवळ चालवली ती सुद्धा STS थेरी म्हणून प्रसिद्ध आहे. स्ट्रगल ट्रूथ आणि स्ट्रगल. म्हणजे कोणत्याही चळवळीमध्ये एक आनंदाचा क्षण येऊ शकतो किंवा आपण असं म्हणू की यशाचा क्षण येऊ शकतो, तसाच निराशेचा क्षणही असू शकतो. कारण सामान्य माणसाची दीर्घकाळ चळवळ करण्याची जी काही असते ती तशी तयारी नसते. तर ह्या सामान्य जो काही त्यातला कार्यकर्ता म्हणता येईल याला प्रेरित ठेवणं, ह्यासाठी संघभावनेनं किंवा संघटनेमध्ये कोणता विचार करणं महत्वाचं आहे? गांधीजींनी चळवळ आणि ट्रूथ, स्ट्रगल आणि ट्रूथ नाही तर स्ट्रगल अँड रिकन्स्ट्रक्शन असा भर दिला. म्हणजे 10 वर्षानंतर एखादी चळवळ उभी करायची. पहिली 20 साली झाली, दुसरी 30 साली झाली, तिसरी 42 साली झाली आणि मधल्या काळामध्ये रचनात्मक काम करायचं असा गांधीजींचा फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला अत्यंत महत्वाचा आहे. चळवळ ही केवळ संघर्षासाठी आणि तुरुंगात जाण्यासाठीच असली पाहिजे असं नाही, तर रचनात्मक कामासाठी सुद्धा त्याची गरज असते आणि त्या पद्धतीने आता मी शिक्षणाची चळवळ करतो. संपूर्ण शिक्षण KG to PG मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण मिळाले पाहिजे असा आमचा नारा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चळवळ करतो. एक अर्थाने ही कन्स्ट्रक्टिव्ह चळवळ आहे. आपल्या देशामध्ये 8,40,00,000 मुलं ही शाळा बाह्य आहेत. ही आता आकडेवारी सेन्सस डिपार्टमेंट कडून आलेली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ही चळवळ आवश्यकच आहे. ती करायला पाहिजे आणि तिला कधी लढ्याचं रूप असेल, कधी वाटाघाटीचं, चर्चेचं, समाजाच्या प्रबोधनाचं असं रूप असेल. तेव्हा चळवळीला संघर्षाचं, प्रबोधनाची रचनात्मक अशी स्वरूप ही ठेवावी. आधी भगतसिंगांच्या विचारसरणीमध्ये भगतसिंगांनी शेवटी हे सांगितलं की विधायक चळवळ चालवल्याशिवाय मोठं कोणतं जे ध्येय आहे ते साध्य करता येऊ शकत नाही. क्रांतीच्या मार्गाने तुम्हाला लोकांना कदाचित जागं करता येऊ शकतं, पण जे विधायक मोठं जे ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन चळवळ करण्याशिवाय पर्याय नाही. पण मग जर आज आपण समाजाकडे बघितलं तर आज खरं तर सर्वांना जी काही गोष्ट हवी आहे ती इन्स्टंट हवी आहे. म्हणजे आज आपण बघतो की पॅक्ड फूड, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टींचा जमाना आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये समाज परिवर्तनाच्या दृष्टीने सुद्धा जे काही निर्णय घेतले जात आहेत ते खूप वेगाने घेतले जात आहेत. खरं तर निर्णय घेणं आणि ते यशस्वीरित्या अंमलात आणणं याच्यामधला जो काही यामधलं जे अंतर जे आहे ते खरं तर खूप जास्त आहे. या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की प्रशासक म्हणा किंवा शासक म्हणा यांनी कोणतेही निर्णय अंमलात आणताना कशा पद्धतीची कार्यशैली अवलंबली पाहिजे? पहिली गोष्ट अशी, गांधीजींनी त्याला फार चांगलं उत्तर दिलं. एक मंत्री त्यांना भेटला की बापूजी अनेक वेळेला हे करावं का ते करावं असा प्रश्न मनापुढे येतो, तर अशा वेळेला काय करावं? गांधींनी सांगितलं, पोअरेस्ट ऑफ द पुअर
अशा माणसाचा चेहरा समोर आहे. गरीबातला गरीब, दरिद्रातला दरिद्री अशा माणसाचा चेहरा. आणि असा मनाला प्रश्न विचार की मी जो हा निर्णय करतोय त्याचा त्याला फायदा होणार आहे की नाही. होणार असेल तर तुझा निर्णय बरोबर आहे, होणार नसेल तर निर्णय तुला वेगळा घेतला पाहिजे. हे त्यांनी त्याला ते टॅलिस्मॅन म्हणायचे, ताबीत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हा बांधलेला असतो ना ताबीत, तसं ते मंत्र आहे तो गांधींनी. आणि मला वाटतं हा फार महत्वाचा आहे. आता सरकार काय करतात, निर्णय घेतात. म्हणजे नरसिंहराव आणि मनमोहन सिंगनी निर्णय काय केला 1991 साली की आपली अर्थव्यवस्था खुली करायची, जागतिकीकरणाचं धोरण आपण स्वीकारायचे. त्याला LPG पॉलिसी म्हणतात, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तेव्हा ही जागतिकीकरणाची भूमिका आपण स्वीकारल्याशिवाय संपत्ती जमणार नाही. एक संबंध जगाचं मार्केट झालं पाहिजे. आपली तिकडचा माल इकडे जसा येणार तसा आपलाही तिकडे गेला पाहिजे, असं त्यांनी एक स्वप्न डोळ्यापुढे ठेवलं किंवा विचार डोळ्यापुढे ठेवला आणि जागतिकीकरणाचं धोरण आणलं. पण याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे हे आम्ही आमच्यासारख्या लोकांनी सांगून सुद्धा त्यांनी मनावर घेतलं नाही आणि ते केलं. आणि त्यामुळं आज तागायत जवळजवळ 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारण ग्लोबलायझेशनची भूमिका ही बेसिकली केवळ औद्योगिकरणाची भूमिका होती. शेती कमी झाली पाहिजे, शेतीची जमीन उद्योगधंद्याला गेली पाहिजे, शेतकऱ्यांचा त्याच्यात विचारच नव्हता. आणि ही गोष्ट नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी लक्षात घेतली नाही आणि त्याचे फार भयानक गंभीर परिणाम आपल्या देशावर झालेत. पण आज संबंध जगावर झालेत. 3 गोष्टी झाल्या. त्यामुळं बेकारी वाढली, त्यामुळं दारिद्र्य वाढलं आणि त्यामुळे भयानक विषमता वाढली. असं जगाचं चित्र आहे. ते करायला नको होतं. पण आता जे नवीन सरकार आलंय, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या किंवा काँग्रेसच्या सरकारच्या जागी ते तीच भूमिका चालवतात. त्यांनी त्याच्यात काही बदल केला नाही. बाकीच्या अनेक गोष्टीत बदल केला. सेक्युलरिझम त्यांना पुरेसा मान्य नाही. सबके साथ सबका विकास असं भ्रमजाल निर्माण करतात. पण त्यांची बेसिक भूमिका मायनॉरिटीच्या विरोधी आहे आणि त्याचा फटका कसा बसतोय हे आपण पाहतोच. आणि तो आपल्याला गुजरातमध्येही दिसला, इतर अन्य ठिकाणी दिसला. तेव्हा ती गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. चर्चेश्वर हल्ले व्हायला लागले, हे सर्व आहे आणि ती काही गोष्ट योग्य नाही. परंतु आर्थिक धोरणाच्या बाबत मात्र काँग्रेसने जे धोरण घेतलं तेच त्या तत्वात पुढे चालवतात. ही तेव्हा विचार धोरण हे महत्वाचं आहे. तुम्ही चुकीचं धोरण घेतलं तर त्याचा फटका सर्वसामान्य माणसालाच अधिक बसणार. तेव्हा तुम्हाला कुठलंही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार हे तुमच्या डोळ्यापुढे स्पष्ट असलं पाहिजे. आणि ते जर गरिबी वाढणार असेल, बेकारी वाढणार असेल, विषमता वाढणार असेल तर ते धोरण चुकीचं आहे इतकं त्यांना कळायला पाहिजे. पण या सरकारांना ते कळत नाही, ते स्पष्ट नाही. पण आर्थिक धोरणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण बघितलं की अगदी म्हणजे LPG मॉडेल स्वीकारलेल्या म्हणजे USA ची, अमेरिकेची हालत तीच आहे. आणि अगदी आपण काय कम्युनिस्ट विचारसरणीतनं जे सोव्हिएत युनियन हे जे काही मॉडेल होतं ते सुद्धा आर्थिक निकषावरतीच त्यांनी सोव्हिएत युनियनची जी स्थापना होती ती खरं तर म्हणजे उत्पादनांची साधनं जी आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून त्याचं खरं तर राष्ट्रीयकरण करणं हाच त्याच्या मागचा भाग होता. पण यातलं कोणतंही धोरण आपण पाहिलं तर ते काही इतकं आदर्शवादी किंवा संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणार आहे असं वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही
काय म्हणजे उत्तर द्याल असं आहे, रशियाने आता कम्युनिस्ट धोरण सोडलेलं आहे. ते पूर्णपणे भांडवलशाही मार्गावर गेलेले आहे. दुसरा कम्युनिस्ट देश म्हणजे चीन. रशियाच्या पाडावानंतर युरोपमधल्या सर्व कम्युनिस्ट पार्टी खतम झाल्या. दुसरा चीन राहिला. तिथे आजही कम्युनिस्ट पार्टी आहे, पण आर्थिक धोरण मात्र त्यांनी भांडवलशाहीच, वित्तीय भांडवलशाहीच स्वीकारलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांचे हाल वाढायला लागले, तिथं विषमता वाढायला लागली, तिथं भ्रष्टाचार वाढायला लागलाय. या बातम्या आता येतातच आहेत. फक्त क्युबामध्ये वेगळं आपल्याला दिसून येईल. क्युबा यांनी कम्युनिस्ट धोरणं स्वीकारली, आणि एक पक्षीय हुकुमशाही क्युबामध्ये होती आणि आहे. फिडेल कॅस्ट्रोच्या वेळेला होती आणि अजूनही त्याच्या भावाच्या काळात राहुल कॅस्ट्रोच्या वेळेला तीच आहे. परंतु एक गोष्ट त्यांनी केली, त्यांनी शिक्षण मोफत केलं, त्यांनी आरोग्य मोफत केलं, आणि त्यामुळं ते शिक्षणाच्या बाबत अत्यंत पुढे गेले. जगाचा नॉर्म असा आहे की प्रत्येक राष्ट्राच्या आर्थिक संपत्ती जी आहे, वेल्थ आहे, त्याच्या 6% खर्च शिक्षणावर केला पाहिजे. क्युबा 19% आणि त्यामुळे तिथं शिक्षण वाढलं. आरोग्यावर भरपूर करतो, त्यामुळे तिथे डॉक्टर, नर्सेस यांचं, आणि जेव्हा आपत्ती येते तेव्हा अमेरिकेला ती नर्सेस पुरवायला तयार असतात, डॉक्टर पुरवायला तयार असतात. अशा तऱ्हेचं क्युबाचं आहे. आणि क्युबा छोटासा देश आहे, त्यांची आर्थिक कुवत ती कमी आहे, तरी ते बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी अधिक केंद्रित लक्ष केलंय. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्याचा दोष नाही असं मी म्हणणार नाही, पण तो कम्युनिस्ट प्रयोग एक वेगळ्या तऱ्हेचा आहे एवढं मात्र मला निश्चितपणे वाटतं. कारण त्याची दुसरी बाजू आपण आता फिडेल कॅस्ट्रोचा जो अंत झाला त्यानंतर बरीच चर्चेली गेली की त्या धोरणाबरोबर हुकुमशाही लादली गेली काही प्रमाणामध्ये किंवा सुरुवातीपासून एक पक्षीय पद्धत म्हणजे विरोधी पक्ष नाही ही त्यांनी स्वीकारली. ती अयोग्य आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये डिसेंटला वाव असला पाहिजे. मी म्हणतो तेच खरं असं नाही चालायचं. तर अन्य मत जे पर्यायी धोरणाची भूमिका मांडणारे लोक पाहिजेत, तरच आपण योग्य मार्गावर राहू. तेव्हा क्युबाचा त्याबद्दल दोष आहे असं माझं मत आहे. परंतु तो दोष असूनही रशिया आणि चीनपेक्षा ते वेगळ्या तऱ्हेने वागले हे मात्र आपल्याला कबूल केलं पाहिजे. हे सगळं बघताना जर पाहिलं आजकालची तरुण आहेत, म्हणजे मी माझ्यासारखी जे असते 1991 खरं तर आम्हाला माहित आहे, 91 जे खरं तर आम्हाला कमी माहित आहे. पण आम्ही जे बघतो ते आमच्या पुढे जे रोल मॉडेल्स असतात ते नारायण मूर्ती, नंदन निलेकणी असतील, अजिम प्रेम जे असतील, असे जे लोक आहेत जे बऱ्याच वेळा मध्यम वर्गातूनच वर गेले. आमचा असा आता हे आमचं परसेप्शन की ते आमचे रोल मॉडेल्स आणि आमचं परसेप्शन आहे. आम्हाला असं वाटतं तुम्ही इंजिनियर मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयाला जे रोल मॉडेल ते डोळ्यापुढे ठेवतात ती सिलेक्टिव्ह असतात. त्याचा काय परिणाम होतो तो ते विचार करत नाही. काय परिणाम झाला आताच्या वित्तीय भांडवलशाहीमुळे? जगामध्ये अशा 8 लोक आहेत आणि त्या 8 लोकांच्या जवळ जगातल्या निम्म्या म्हणजे 350 कोटी लोकांच्या जवळ जेवढी संपत्ती आहे तेवढी केवळ 8 लोकांच्या जवळ. इतकी विषमता वाढली आहे. आपल्या देशातलं उदाहरण, 3 लोक, फक्त 3 कंपन्या. कुठल्या? तर पहिली अंबानी, दुसरी याची आहे, 3 कंपन्या, आता मी नाव पटकन माझ्या लक्षात येत नाही, ते सोडून द्या. पण 3च कंपन्या उद्योजक ग्रुप आहे. त्यांच्या जवळ
भारताची जी GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे त्याच्या 58% संपत्ती त्या तिघांच्या जवळ. अशी विषमता वाढायला लागली आणि ती विषमता त्याची आज जगभर चर्चा आहे. वर्ल्ड बँकेचे अध्यक्षच सांगतात की हा गंभीर प्रश्न आहे. उद्या इथं बंड होतील अशी जर विषमता वाढली तर. याचा विचार तुम्हा आम्हाला केला पाहिजे. आणि तुम्ही आरोग्य क्षेत्रात काम करता. 5 वर्षाखालची दरवर्षी 5 लाख अर्भक मरतात. आज काय आलाय सर्वे की निम्म्यापेक्षा अधिक 40% मुळे स्टंटेड ग्रोथची मुलं जन्मतात आणि निम्म्यापेक्षा अधिक मुलं ही माल न्यूट्रिशन वाली असतात. त्यांचा ॲनिमिक असतात. हे आज आलेलं आहे. मग हे का बरं? त्याचा विचार कोणी केला? का नाही केला? 8,40,00,000 मुलं शाळा बाह्य आहेत. ही कोण असतील? भटक्या समाजाचे 11 कोटी लोक आहेत. ते गावभर देशभर भटकतात किंवा प्रांतभर भटकतात. त्यांना गाव नाही, त्यांना घर नाही. त्यांच्या पोरांच्या शिक्षणाचं काय होतं याचा विचार सरकार करतंय? काही करत. खोटी आकडेवारी देत. ते म्हणे काय कपिल सिब्बल जेव्हा शिक्षण मंत्री होते ते म्हणले फक्त 71 लाख मुलं शाळा बाह्य. नंतर स्मृती इराणी आल्या त्यांनी दुसरी थाप मारली की फक्त 61 लाख मुलं शाळा बाह्य. आणि आता काय झालं? सरकारने माफी मागितली पाहिजे. खोटी आकडेवारी याच्यापूर्वी त्यांनी दिली. 8,40,00,000 मुलं ही शाळा बाह्य. आता त्यांचा विचार केला जात नाही. विचार म्हणजे आता कारखानदार आहेत ते वाढावेत म्हणून दरवर्षी त्यांना 5.5 ते 6 लाख कोटी रुपयांची करात सवलत दिली जाते. शेतकऱ्यांना असं काही दिलं जात ते दिलं जात. एकदाच काहीतरी 65,000 एकूण म्हणजे मनमोहन सिंगने दिलेलं आणि नंतर मोदींनी दिलं म्हणून ते 1 लाख कोटी एकदा दिले आणि त्याचा शेतकऱ्यांनी एवढं दिलं म्हणून गाजावाजा करतात. तेव्हा हे जे फरक आहे त्याचा विचार आपल्याला करावा. म्हणून आयडियॉल कोड असावा हा तुमचा प्रश्न आहे. परंतु याचा अर्थ त्या आयडियॉलच्या बाहेर जे दारिद्र्य आहे, जो वंचितपणा आहे, शोषण आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करून? मध्यम वर्ग त्याकडे आता दुर्लक्ष करायला लागला. मध्यम वर्ग आत्ममग्न व्हायला लागला. पवन कुमार वर्मा म्हणून त्यांनी ग्रेट इंडियन मिडल क्लास असं पुस्तकच लिहिलं. आणि गांधी नेहरूंच्या काळात जो एथॉस होता मध्यम वर्गामध्ये, त्यागाची भावना होती, समाजासाठी आपण काही केलं पाहिजे, ती आता संपलेली आहे हे त्यांनी लिहिलं. आता मध्यम वर्ग खाली पाहत नाही, वरती पाहत. जे आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत त्यांचा कडे पाहतो आणि ते त्यांना लोभ सुटतो की तसं आपल्याला बनायचं, आपल्याला नारायण मूर्ती बनायचे, पुढे अंबानी बनायचे, असं त्यांचं होत जातं. तेव्हा त्याचा विचार आपल्याला केला. कदाचित ह्या सगळ्याचा विचार होऊन आपल्याकडे समाजवादाचं जे काही प्रारूप स्वीकारलं त्याच्यामध्ये आपण डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे लोकशाही समाजवाद असं वेगळा एक प्रारूप आपण स्वीकारलेलं होतं. आजच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे लोकशाही समाजवाद आपल्याला काहीतरी वेगळी दिशा देऊ शकतो, किंवा जे आताचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर म्हणून आपण परत एकदा लोकशाही समाजवादाकडे बघू शकतो का? मला त्याच्याबद्दल मात्र शंका. आपल्याला तोच विचार करावा लागला. आता तुम्ही म्हणाल की इथं नाव घेण्याजोगे सोशलिस्ट पार्टी नाही, हे खरी गोष्ट आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यानंतर त्याच्या विरोधात लढण्यासाठी अनेक पक्ष विलीन करून एक पक्ष केला गेला. त्याच्यात सोशलिस्ट पार्टीनी आपलं विलिनीकरणात केलं, पक्ष विलीन करून टाकला आणि त्यामुळे अजूनही नाव घेण्याजोगा समाजवादी पक्ष हा अजूनही निर्माण होत नाही असं
दिसत, पण तो भारतामध्ये तो नसला म्हणजे तो विचार नाही, उपयुक्त असा नाही असं त्याचा अर्थ म्हणताय. नाही. काय होत आता इंग्लंडमध्ये लेबर पार्टीचा जो अध्यक्ष झालाय तो म्हणतो आय एम अ डेमोक्रॅटिक सोशलिस्ट. जेरेमी कॉर्बिन त्याचं नाव. तो लेबर पार्टीचा अध्यक्ष झालाय, लोकशाही समाजवादाची भाषा. आणि अमेरिकेमध्ये जे अध्यक्ष निवडणूक झाली त्याच्यात डेमोक्रॅटिक पार्टीचे 2 नावं प्रमुख होती. एक होतं क्लिंटन, हिलरी क्लिंटन, आणि दुसरं नाव होतं बर्नी सँडर्स. तो म्हणत होता आय एम अ डेमोक्रॅटिक सोशलिस्ट. अमेरिकेमध्ये प्रथमच लोकशाही समाजवादाची भाषा आहे. कारण वित्तीय भांडवलशाहीमुळे इतकी प्रचंड विषमता वाढते आणि आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार जर करायचा तर मार्क्सवाद उपयोगाचा नाही, पुरेसा नाही. तिथं आपल्याला लोकशाही समाजवादी विचार केला पाहिजे, ही भूमिका. जर बर्नी सँडर्सला ट्रम्पच्या विरोधात उभा केला असता तर तो निवडूनही आला असता. कारण जे प्रश्न, बेकारी जी वाढती अमेरिकेमध्ये, आपल्या नोकऱ्या जातात, ही त्यांची भावना आहे. त्यामुळे तर ट्रम्पला लोकांनी मत दिले आणि प्रस्थापित पक्षाचा पराभव केला. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना खरं तर समाजवादाबद्दलही माहिती नाही. माहिती तर थोडस सोप्या भाषेत जर सांगितलं तर आम्हाला अगदी खरंच बरोबर. असं आहे. त्याचं हे होईल. किमान गरजा प्रत्येकाच्या भागल्या. किमान गरजा कोणत्या? वस्त्र, निवारा, वस्त्र, निवारा, पोरांना शिक्षण आणि आरोग्य. या 5 तर मूलभूत आहेत. मग त्याचा विचार नको करायला. गायीने दूध द्यावं म्हणून आपण गायीला चारा देतो, मग आपण चांगलं तिला चांगलं चुंगलं काहीतरी मिक्सचर देतो. पण इथं आपण माणसं, त्यांना गाव नाही, घर नाही, भटकतायत, काही विचार नाही. हे कसं काय होत? पोरं मरतायत, नाही विचार करत, लाज वाटत नाही. 5 लाख मुलं 5 वर्षाच्या आत मरतात. 40% स्टंटेड ग्रोथ होते आणि निम्म्यापेक्षा जास्त मुलं ही ॲनिमिक राहतात. शरम नको वाटायला, पण नाही वाटत. कारण आमचं प्रगती झाली. अच्छे दिन आएंगे. अरे अच्छे दिन कोणाला? फार तर मध्यम वर्गापर्यंत येतील. पुढं काय? याचा विचार आपल्याला करणं म्हणजे लोकशाही समाज. लोकशाही समाजवाद याचा अर्थ की सर्वांना सारखा होऊ शकत नाही, हे कळतंय. पण त्याचा अर्थ एखादी सगळी संपत्ती आपल्या ताब्यात ठेवायची, हे नाही चालत. म्हणून मोनापोली जी वाढती आहे आणि सर्व उत्पादन आपल्या ताब्यात, आपले अनेक धंदे, संबंध देशाच्या नाड्या आपल्या हातात, कायदे कोणते करायचे हे आम्ही मंत्र्यांना आणि सरकारला डिक्टेट करणं, ही इतकी ताकद त्यांची वाढते, ते बरोबर नाही. त्यांना लगाम घातला पाहिजे, टॅक्सेस वाढवले पाहिजे. लाखो करोडो रुपये त्यांची मालमत्ता आहे, त्यांना टॅक्स कन्सेशन द्यायचं, तर त्यांच्यावर टॅक्स वाढवायचे. लोकशाही समाजवादाचा अर्थ असा आहे. म्हणजे संपत्ती वाढली पाहिजे, कारखाने वाढले पाहिजे, शेती वाढली पाहिजे. आज आपल्या ग्रोथ रेट मध्ये कारखान्यांचा जास्त हिस्सा आहे का शेतीचा जास्त? का शेतीचा. मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स कमी होत आहेत, ते पुरेसं साथ देत नाही ग्रोथ रेटला. हे आता आपण पाहतोय वर्षानुवर्ष. पण शेतीकडे दुर्लक्ष, ते आत्महत्या करतात, त्याची पर्वा नाही. मी आजूबाजूला जे बघतो, म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीचं जे विभाजन झालंय लोकसंख्या वाढीमुळे, त्यामुळे शेतीवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. म्हणजे तुमचं जे काही इन्कम आहे ते बरोबर आहे. त्याला जोडधंदे दिले पाहिजे शेतकऱ्यांना. ते जोडधंदे कुठल्या भागात कोणते हे पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम निर्माण केली पाहिजे. बँकांची कर्ज
जरा चांगल्या त्यांनी आज बँका लाखो करोडो रुपये दरवर्षी राईट ऑफ करतात. कोणाची असतात ती कर्ज? उद्योगपती. म्हणजे विजय मल्ल्यासारख्यांचे. आणि ते बुडत म्हणतात आमचं दिवाळं निघालं आणि बुडवतात. हा काय धंदा आहे? आणि बाकीच्या लोकांना कर्ज मिळत नाही. म्हणजे आहेत बँका, राष्ट्रीय बँका, पण ते अशा जे बडे लोक आहेत त्यांच्या कर्जा भागवतात आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा काही फायदा होत नाही. तेव्हा हा विचार करणं म्हणजेच लोकशाही समाजवाद. तुम्हाला फक्त विशिष्ट वर्गाकडे लक्ष द्यायचं, त्यांची संपत्ती वाढवायची, त्यामुळे देशाचा ग्रोथ रेट वाढतो, एवढा विचार करून नाही चालणार. पण ग्रोथ रेट जसा वाढला पाहिजे, तो कमी झाला पाहिजे असं नाही, तो वाढला पाहिजे. पण तो जो वाढला पाहिजे तसा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपल्या देशाची काय स्थिती आहे? जगामध्ये म्हणजे न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन यांचा नंबर अधिक आहे. ते वरती आहेत, पहिले, दुसरे, तिसरे. आणि आपला देश 134 वर, 180 देश. काय परिस्थिती? म्हणून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये पण मार्क खातोय. ग्रोथ रेट मध्ये आपण 5वी मोठी बिगेस्ट इकॉनॉमी सिस्टीम आहोत. त्याचा काय उपयोग? कोणाला उपयोग आहे याचा विचार आपल्याला. हा लोकशाही समाज. माझी एकदा शंतनूरावांशी चर्चा झाली. शंतनूराव, मी गेलो होतो काही एका कामासाठी, फार तर बऱ्याच दिवसांनी त्यांची माझी भेट होती. चहासाठी 1-5 मिनिट, 10 मिनिटात पाऊण तास माझ्याशी चर्चा. त्यांचं म्हणणं औद्योगिकरण झालं. मी म्हटलं शंतनूराव, मला एकदम नाही, मग काय करायला पाहिजे? ते म्हणजे जमीन घ्यावी लागेल. शेतकरी जो बर्डन आहे शेतीवरचं ते कमी करावं लागेल. आणि आता जमीन काही वाढू शकत नाही, शेतीवरची संख्या मात्र वाढते, विभागणी होती. तेव्हा आता आपल्याला शेती कमीत कमी लोकांच्याकडून केली पाहिजे. आज युरोपमध्ये 4% शेतकरी आहेत, अमेरिकेत 2% आहेत, आणि आपल्याकडे 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि 60% शेतकरीच आहेत मुळात. तर ती संख्या कमी केली पाहिजे. म्हणलं मान्य, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. पण नुसतं आकलून द्यायचं जमीन घेऊन. बर, शेतकऱ्याची तुम्ही जमीन घेऊन त्याला काहीतरी मोबदला द्या, कॉम्पेन्सेशन द्या, नुकसान भरपाई द्या. शेतीवर जे धर्म बाकीचे शेती नसलेले पण शेतीपूरक व्यवसाय, त्यांचं काय? तुम्हाला या सर्वांच्या पुनर्वसनाचा विचार केला. औद्योगिकरण करायचं म्हणजे गेले शेतकरी आणि शेतीवरचे बाकीचे लोक खड्ड्यात, विचार. हा विचार करणं हा वित्तीय भांडवलशाहीला पूरक आहे, आपल्याला समाजवादाला नाही. असा विचार करणं हाच लोकशाही. लोकशाही का? तर तिथे एक पक्षीय हुकुमशाही असतात, तिथं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य असली पाहिजे. तिथं जे वंचित घटक आहेत त्यांचा विचार झाला पाहिजे. सर्वांना समान अधिकार असला पाहिजे. ह्या भूमिका प्रत्येक व्यक्ती, मग कुठल्याही जातीची, धर्माची, पंथाची, भाषा बोलणारी स्त्री असो पुरुष असो, त्याला समान अधिकार आणि त्या समान अधिकारांची जपणूक झाली. हा लोकशाही समाजवाद. आणि ते होतंय का? नाही होत. तेव्हा ते त्यांना शेवटी ते म्हणावं लागलं किंवा रिहॅबिलिटेशन हे आवश्यक आहे, हे मला मान्य आहे. आमची चर्चा झाली, औताच चर्चा झाली. म्हणलं औद्योगिकरण झालं पाहिजे, हे मलाही मान्य, पण ऍट हुज कॉस्ट याचा विचार केला पाहिजे. आज 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या का बरं केल्या? मोक्ष मिळावा म्हणून, त्यामुळे देवाला भेटायला मिळेल म्हणून.
जगणं अवघड. का जगणं अवघड झालं? शेतीला भाव मिळत नाही. का मिळत नाही? शेतकरी ची विरोधी धोरण आहे. अमेरिकेमध्ये त्या 2% शेतकऱ्यांची काळजी घेतली. जर जमीन असं वाटतं की या शेतीमालाचं उत्पादन वाढलंय त्यामुळे किमती पडतील, मग सांगतात ही तुमची इतकी एकर जमीन आहे, इतकी हेक्टर जमीन पडीक ठेवा आणि त्याचं नुकसान भरपाई देतात. आज गॅट डंकेल प्रस्ताव जरी पास झाला तरी अमेरिकेचे लोक सरकार शेतकऱ्यांना जे कॉम्पेन्सेशन देतात आणि त्यांना ज्या सबसिडीज देतात ते आपल्या शेतकऱ्यांना ते म्हणतात नाही देतात का? तुम्ही काय एवढ्या शेतकऱ्यांचे लाभ करता? असा धंदा आहे. याचा विचार आपल्याला करणं, समाजाचा सर्व वंचित शोषित जे पीडित आहेत त्यांचा विचार करणं हा लोकशाही समाज आहे. आणि लोकशाही अशासाठी की त्यांच्या स्वातंत्र्याची जपणूक करणार, वाऱ्यावर सोडणार. स्वातंत्र्य हा शब्द आपल्या आता बोलण्यामध्ये आला. मगाशी आपण सर्व धर्म समभावाबद्दल बोललो, सेक्युलरिझम. खरं तर आपली जी संविधानाची प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा सेक्युलरिझम हा शब्द आपण हे केलेला आहे. आणि जो आपल्या म्हणजे संविधानातील विशेष भाग म्हणजे जो काढता येणार नाही, संविधानाचा आत्मा म्हणून आपण त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत की घटना दुरुस्ती करून सुद्धा हे शब्द बेसिक स्ट्रक्चर म्हणून आपण ह्या घटनेचं त्याच्यामध्ये मुद्दा आहे. पण हा एवढी चांगली संविधानाची आपली रचना खरं तर कुठल्याही धर्म म्हणजे ज्या जास्त पवित्र असणाऱ्या धर्मग्रंथांहून अधिक खरं तर आपल्या संविधानाची छानशी रचना केलेली आहे. आणि त्याच्यासारखं आदर्श दुसरं काही मला वाटत नाही असू शकतं. पण असं असताना देखील आज आजूबाजूला जे घडतंय त्याच्यामध्ये कुठंही हा सेक्युलरिझम, खरं तर भारतानं स्वीकारलेला सेक्युलरिझम सुद्धा वेगळा आहे. म्हणजे इथं सर्वांना समान वागणूक म्हणजे सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता अपेक्षित नाहीये तर सर्व धर्म समभाव. कारण विविध जाती धर्मांचे लोक भारतामध्ये राहतात, मग सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक. मला वाटतं तुम्ही जरा सेक्युलरिझमचा अर्थ धर्मनिरपेक्षता, याचा अर्थ कुणी धर्म मानता कामा नये असे नाही. घटनेमध्ये धर्म स्वातंत्र्य आहे. आर्टिकल 25 मध्ये प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार, त्याचा प्रसार करण्याचा सुद्धा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला गेलाय. फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये ही भूमिका, ही अट त्यांनी घातली. पण मग धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? व्यापारी वर्ग हे कधी जात धर्म पंथ गिरायकाला विचारतात का? म्हणजे व्यापार धर्मनिरपेक्ष. लक्षात आलं? हॉस्पिटलमध्ये विचारतात म्हणजे आरोग्य व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे. शाळा कॉलेजमध्ये विचारतात ऍडमिशन देण्यासाठी नाही, म्हणजे शिक्षण व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे. लक्षात आलं का? तशी शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ शासनाला धर्म नाही, व्यापाराला धर्म नाही, शिक्षण व्यवस्थेला धर्म नाही, व्यक्तीला धर्म. त्यांना धर्म पाळायचा अधिकार आहे किंवा धर्म न मानण्याचा सुद्धा अधिकार. लक्षात आलं? म्हणून नुसती सर्व धर्म समभाव नाही हा फसवा शब्द आहे. तेव्हा आपण नीट त्याचा अर्थ समजावून घे. राज्य संस्थेला धर्म नाही ही भूमिका आहे. आणि ही भूमिका जरी घटनेची असली तरी आज जे सत्तेवर आहे त्यांना ही भूमिका मान्य आहे का? मोदी हे कुठल्या संघटनेचे प्रचारक आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली? 1925 ला झाली. त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार होते. त्यांनी असं सांगितलं हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. मुसलमान शत्रू आहेत, ख्रिश्चन शत्रू आहेत. आणि हेडगेवारांच्या नंतर गोळवलकर आले. त्यांची भाषणं एकत्रित आहेत बंच ऑफ थॉट मध्ये. एक प्रकरण आहे त्याच्यात 3 शत्रू कोण? मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट. ते शत्रू मानतात. मग तुम्ही म्हणाल मोदी नाही मानत, सबके साथ सबका विकास म्हणतात.
तो केवळ भ्रम आहे. त्यांनी कधीही संघाची भूमिका मला मान्य नाही असं सांगितलंय का? संघाची भूमिका धर्मराष्ट्र निर्माण करण्याची. त्यांचा राष्ट्रवाद धर्माधिष्ठित राष्ट्रवाद आहे. ही धर्मनिरपेक्षता आहे का? नक्कीच. म्हणून धर्मनिरपेक्षते विरुद्ध वागणारी ही मंडळी आहे आणि ती सत्तेवर आली. आणि त्यामुळं या देशामध्ये वासंतोष आणि अनेक लोकांच्या मनात दहशत आहे, अस्वस्थता आहे, अस्वस्थता आहे. त्यांना स्थैर्य वाटत नाही, सुरक्षितता वाटत नाही, अभय वाटत नाही. हे त्याचं कारण आहे. आणि त्याचा विचार समाजवाद्यांनी करायचा नाही, लोकशाही समाजवादी कोणी करायचं. म्हणूनच दिल्लीमध्ये जे आता मुलं घोषणा देत आहेत की म्हणजे हिंदू धर्माचं पाठराखण करण्याला जर तुम्ही देशभक्ती म्हणत असाल तर आमची लोकशाही ही तुमच्या देशभक्तीच्या वरती आहे. देशभक्ती आहे, पण त्यांचं म्हणणं खरा देशभक्त जो धर्माचा पाईक आहे हिंदू धर्माचा तोच. आणि हे जे आता आम्ही देशभक्त तुम्ही देशद्रोही असं बोलणारी माणसं आहेत ती ब्रिटिशांच्या वेळेला कुठं होती? 150 वर्ष किंबहुना 150 वर्षाचं सोडून द्या, RSS ची स्थापना झाल्यापासून ब्रिटिशांच्या विरुद्ध चकार शब्द बोललेले नाही. पकडले गेले माफी मागून. वाजपेयी आणि आडवाणी त्यांना चले जाव चळवळीच्या वेळेला पकडलं गेलं होतं. ते तरुण होते तेव्हा त्यांनी माफीनामा लिहून दिला. तेव्हा माफीनामा देणारी माणसं आहेत ब्रिटिशांना. आणि कधी ब्रिटिशांना शत्रू म्हटले, ब्रिटिशांच्या विरोधी आहेत, साम्राज्यवाद विरोधी आहोत आम्ही आणि आम्हाला ह्या परकीयांना हाकलायचंय ही भाषा कधी वापरली? कधीही वापरली. तेव्हा हे काय विचाराची माणसं आहेत, कशी धर्मवादी आहे. त्यांना इथे हिंदू धर्माचं राज्य कसं निर्माण करायचं हे समजावून घ्यावं लागेल. ते घटना मानत नाही. संघाची अनेक अंग आहेत, त्याच्यातलं भाजपा एक महत्वाचा अंग आहे आणि तितकंच महत्वाचं अंग विश्व हिंदू परिषद. विश्व हिंदू परिषदेची मला वाटतं 20 वर्षापूर्वी का 25 वर्षापूर्वी चंदीगडला अधिवेशन झालं. आता त्यांचा तोगडिया प्रमुख आहे. त्यावेळेला होता आचार्य वामदेव. त्या वामदेवानी चंदीगडच्या अधिवेशनात भाषण असं केलं की आपल्या देशामध्ये जी काही अस्वस्थता, असुरक्षितता, दारिद्र्य, बेकारी, अंधश्रद्धा आहेत या डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या घटनेमुळे. असं भाषण आहे, ते छापून आलेलं आहे. माझ्याकडे त्याची कॉपी मिळेल तुम्हाला पाहिजे असेल तर, बरं का. आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे ते फार घातक विषारी वाक्य. ते असं की ही घटना बदलून मनुस्मृतीवर आधारलेली घटना आपल्याला निर्माण केली. मनुस्मृतीचं स्तवन करणारी माणसं, ज्यांनी चातुर्वर्ण म्हणजे मनुस्मृती म्हणजे सर्व स्मृती 101 स्मृती होत्या आणि त्या सर्वांनी गेल्या जन्मीच्या पापपुण्यावर हा जन्म आहे. तुम्ही ब्राह्मण झालात म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही सात्विक गुणांची संपदा केली, पुण्य केलं होतं असा त्याचा अर्थ धरायचा. ही भूमिका आहे. तुम्ही स्त्री जन्माला आलात म्हणजे गेल्या जन्मी पाप केलं. तुम्ही शूद्र जन्माला आलात किंवा अतिशूद्र आला म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही तामस गुणांची संपदा पाप केलं. म्हणून आमचा काय दोष त्याचा? मग तुम्हाला आता ते भोगावं लागेल, अस्पृश्य राहावं लागेल, आमची सेवा करावी लागेल, तुम्हाला घाणेरडीच कामं करावी लागतील, विष्ठा डोक्यावर व्हावी लागेल. या सगळ्या गोष्टी त्याच्यात समजावून घेतलं पाहिजे. आणि गीतेने ते सांगितलं. कृष्ण म्हणतो चातुर्वर्ण मया सृष्ट.
मी निर्माण केलं. ज्ञानेश्वरी त्या भाष्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. टिळकांच्या गीता रहस्याच्या 18वा अध्यायामध्ये प्रकरणामध्ये हे गुण या जन्मीचे नाहीत, गेल्या जन्मीचे. ते कसं आहे ते तुम्हाला वाचायला मिळेल. तेव्हा या ज्या कल्पना आहेत त्या अत्यंत घाणेरड्या समाजाच्या दृष्टीने घातक आणि बहुजन समाजाला गुलामीत टाकणार. पण आता साधारणपणे हा 70 वर्षाचा स्वातंत्र्यानंतरचा पिरियड तर गेलेलाच आहे आणि याच्यामध्ये खूप सुधारणा पण झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या सामाजिक ह्याच्यामध्ये बरीचशी म्हणजे कमीत कमी मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी जे बघत होतो त्यापेक्षा आज आणखी जास्त सुधारणा. तुमच्या वेळेपेक्षा तर खूप सुधारणा तुम्हाला दिसत असते. पण आता ह्या दिल्या आणि हे योग्य पण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये ह्या ज्या शक्ती आहेत म्हणजे संघासारख्या ह्या गोष्टी परत उलट्या दिशेने फिरवू शकतील का? म्हणजे 21व्या शतकात ज्यावेळी दलितांच्यावर किती अत्याचार होतात. नॅशनल क्राईम ब्युरो काय सांगतो की हजारो अत्याचार आजही दलितांच्यावर होतात. वर्षाला कित्येक हजार असे होतात. स्त्रियांच्यावरती अत्याचार होतात, बलात्कार होतात, त्यांना पळवलं जात आहे, त्यांना वेश्या व्यवसायाला लावलं जात आहे, काय काय होत आहे. त्यांना नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशन डावललं जात आहे, अनेक कारण सांगून सगळं होत आहे. म्हणून सुधारणा झाल्याचा अर्थ आता सर्व आलबेल झालं असा अर्थ नाही आहे. आपण जागृत राहिलं म्हणजे बरेच सुधारणा होतात. ब्रिटिशांच्या काळात सुधारणा व्हायला नाही, परकीय राज्य असं होतच असत. म्हणजे ते केलं असंही नाही, समाज बदलतच असतो. त्यांना आपले अंधश्रद्धा कळूनही येतात. विज्ञानही वाढतंय. अरे चंद्रावर आता माणूस उभं राहिलं जाऊन, ते गाडीचा डोळा असं कुणी हास्यास्पद नाही, लहान पोरं हाकतील शाळकरी मुलं. माझं जे ऑब्झर्वेशन आजकाल आहे जे अगदी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारेही लोक आहेत ते देवभक्त असतात. अगदी इतके देवभक्त असतात की देवभक्त म्हणजे देवाची भक्ती करणं ठीक आहे, तो प्रत्येकाचा अधिकार, श्रद्धा हा भाग त्यांच्यात तो प्रत्येकाचा भाग. पण अगदी अंधश्रद्धाही असतात, अगदी खूप उच्च शिक्षित लोकही. मग हे कसं म्हणजे आपले शिक्षण घेऊन सुद्धा ही लोक अशी म्हणजे शिक्षण बदललं पाहिजे. शिक्षणात लोकशाही समाजवाद मांडला जात नाही. तुम्ही अंधश्रद्धा शिकवता, कारण शिक्षक त्या विचाराचे असतात. म्हणजे याचाही बदल. जर सायंटिस्ट असतील अंधश्रद्धा तर शिक्षक किती असतील. आधी अंधश्रद्धा घरातून मुलं येतात, अंधश्रद्धा शिक्षकाच्या हाताखाली शिकतात. काय होणार याचा विचार कोणी करायचा. शिक्षणाचा अभ्यासक्रम कोण ठरवतोय, त्याचा काही विचार केलाय त्यांनी. हा गोष्टी असा विचार. जर लोकशाही समाजवाद याचा अर्थ असा की समाज समपातळीवर कसा होईल असा सर्व बाजूने विचार करणं म्हणजे लोकशाही समाजवाद आहे. कोणाचे हक्क न डावलता, जात धर्म पंथ भाषा स्त्री पुरुष भेद याच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान हक्क कसे मिळतील हे पाहणं हा लोकशाही समाजवाद. आधुनिकता आपण त्यालाच म्हणतो. म्हणजे राजाराम मोहन रॉय पासून जे काही घटना ही लोकशाही समाजवादी घटना आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. हे प्रबोधनाचं युग जे काही युरोप मधून आलं किंवा आपण ते राजाराम मोहन रॉय पासून ज्या चळवळी झाल्या ह्यातून म्हणतो, शेवटी काय ह्या सगळ्या गोष्टींनी प्रत्येक चळवळीच्या किंवा प्रत्येक घडामोडीच्या अगदी मध्यवर्ती भूमिकेला माणूस आणून ठेवला. म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून निरपेक्ष राहून फक्त ती व्यक्ती म्हणून तिचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे आणि त्याचं जात धर्म कशाचाही विचार न करता त्याला खरं तर समान वागणूक मिळाली पाहिजे. आज केवळ फक्त हे धर्माच्याच बाबतीत नव्हे, कायद्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं घडताना दिसतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे खरं तर संविधानातल्याच ओळी आहेत असं वाटावं, असं बऱ्याच वेळा होतं.
तर हे आपण आता ज्या काही चर्चा केल्या याच्यामध्ये ह्या परिस्थितीचा सामना कसा करायला पाहिजे, आज जे काही आजूबाजूला घडताना दिसतंय. आता तुम्हीच सांगितलं कसं करायला पाहिजे. युरोपमध्ये प्रबोधन आलं म्हणजे काय? प्रबोधन आलं म्हणजे दोन गोष्टी. एक, ईश्वराची सत्ता संपली. ईश्वर मानणं न मानणं वेगळं, पण जो धर्म प्रत्येक व्यक्तीला असा जखडून टाकत होता, नाही चालायचं. माणूस प्रबळ झाला. आपल्या देशात झाला. राजा राममोहन रायांनी सुरुवात केली, सतीबंदी आणली, आधुनिक बनलं पाहिजे असं अशा तऱ्हेची मांडणी केली. ते पूर्ण झालं का आपल्या? मंत्री काय पद्धतीने काम करतात? तुम्ही जाऊन देवळात जाऊन पूजा अर्चा करतात, नवस करतात मंत्री. एक मुख्यमंत्री तर किती तोळे दिले त्यांनी सोनं? 5 कोटीचं सोनं दिलं देवा. म्हणजे तुम्ही राज्य संस्था धार्मिक बनवताय, मग त्याला विरोध का नाही होत? त्याला विरोध व्हायला पाहिजे की हे तुम्ही घटनेच्या विरुद्ध वागताय, सेक्युलरिझमच्या मूल्याच्या विरुद्ध वागताय. तुम्हाला अधिकार ईश्वर मानण्याचा आहे, पण त्या नावाने त्या बुरख्याखाली तुम्ही वाटेल तसं राज्य संस्थेला राबवायला नाही चालत. ही भूमिका घ्यावी लागेल परखडपणे. हे प्रबोधन आपल्या देशात पुरेसं झालेलं नाही. किंवा मागच्या 10 वर्षामध्ये याच्या उलट कमी झाले असं वाटतंय का तुम्हाला? होय, त्याच्या आधी जास्त होते आणि आता कमी आता झालं. असं आहे, जातीचं प्रश्न वाढायला लागले, त्याच्यामुळे जातीयवाद वाढायला लागला. आमची जात श्रेष्ठ या भूमिका पुन्हा यायला लागल्या. मनुस्मृतीची भाषा माणसं वापरायला लागली. त्यांचे महापुरुषी त्यांनी त्यांच्या संघटनेत बंदिस्त करायला चालू केले. याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आंबेडकरांची पूजा करायची आणि त्यांची सर्व मूल्य डावलायची, हा धंदा चालू झाला. फुलेंचे पुतळे उभे करायचे आणि ते पुतळे उभे करताना त्याच्या चौथऱ्यामध्ये त्यांचे विचार आधी गाडायचे, हा धंदा चालू. म्हणून पुतळे उभे केले म्हणजे फुलेंच्या विचारांचे असतातच नाही. आंबेडकरांची पूजा केली म्हणजे ते विचार त्यांनी स्वीकारले असं नाही. आपल्याला डोळ्यात तेल घालून पावला. म्हणून इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ डेमोक्रेसी. आपल्याला सजग राहावं. सजग माणसंच लोकशाही जिवंत ठेवू शकतात. माणसं झोपलेली, माणसांना आधी जगणं हे अवघड झालंय. तिथे ते कशाचा विचार करतात? लोकशाही समाजवादाचा अर्थ कोणालाही जीवनाची चिंता असता कामा. माझं तर म्हणणं आहे, फुल एम्प्लॉयमेंटचा अधिकार असला पाहिजे प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे. शासनाची जबाबदारी होती एका काळी. युरोपभर, इंग्लंडमध्ये सगळीकडे किन्सिन रेव्होल्युशन किती आहे की तुम्ही एम्प्लॉयमेंट द्या, माणसाच्या खिशात क्रयशक्ती द्या, म्हणजे तो मार्केटमध्ये येईल. आणि तो मार्केटमध्ये आला की डिमांड वाढेल. डिमांड वाढले की उद्योगधंदे वाढतील. ही ती मांडणी होती. आता काय आहे? सप्लाय साईड इकॉनॉमिक्स. डिमांडचा नाही विचार करायचा, सप्लाय वाढवा. दुकानं भरगच्च टीव्हीनी नेहमी करा, म्हणजे माणसं काचेच्या पलीकडून पाहतील आणि मग त्याच्यासाठी कष्ट घेईल. असं होत नाही. रोजगार नसला तर कष्ट काय घेणं? MA ची माणसं साधी झाडूवाल्याची कामं करतात. MA झालेली इंजिनियर, काय परिस्थिती? सर्वांना रोजगार मिळतो. काय रोजगार? कसं जीवन जगतात? तुम्ही इंजिनियर आहात, तुम्हाला सांगता येईल. आज डॉक्टरांची अडचण नाहीये, पण इंजिनियरची आहे. प्रचंड प्रमाणावर इंजिनियर्स तयार होतात आणि त्याच्यातल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इंजिनियर्सना नोकऱ्या मिळत नाहीत आणि जो मिळेल तो उद्योग करावा. कोल्हापूरला मी गेलो एका शाळेमध्ये शिपाई म्हणून,
म्हटलं किती शिकला? म्हटलं एम ए झालं. काही पण म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा अमूलाग्र विचार करा. बरोबर आहे. आणि हा विचार तरुणांनी करायचा. आपली तरुण केवळ नारायण मूर्ती अंबानीकडे पाहत राहिले. कसं काय ते? म्हणून वरती पाहतात, खाली पाहत नाही. खाली पाहिल्याशिवाय रस्त्यातला खड्डा दिसणार नाही. आकाशाकडे पाहून चालता येतं का? त्याचा विचार झाला. अलीकडं आपण बघितलं स्वातंत्र्य काळामध्ये 2 आंदोलनं झाली, 2 जन आंदोलनं झाली. एक म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यामुळे प्रेरित होऊन झालेलं आंदोलन, आणि दुसरं अण्णा हजारेंच्या प्रेरणेनं झालेलं जन आंदोलन होतं. ह्या 2 आंदोलनामध्ये तुम्हाला कसा फरक जाणवला दृष्टिकोनात्मक? आणि पहिली गोष्ट अशी की जयप्रकाशांचं जे आंदोलन होतं ते स्वातंत्र्याचं आंदोलन. तिथे आणीबाणी लागली, म्हणजे लोकशाही सस्पेंड केली गेली. वर्तमानपत्रावर नियंत्रण आले, सेन्सॉरशिप आली. संपादकांनी काय एडिटोरियल लिहायचं हे पोलीस पाहायला लागले आणि तपासायला लागले की नाही हे बरोबर नाही तुमचं एडिटोरियल. म्हणजे स्वातंत्र्य सस्पेंड झालं, लोकशाही सस्पेंड झाली. म्हणून ते स्वातंत्र्याचं आंदोलन. अण्णा हजारेंचं आंदोलन हे माझ्या दृष्टीने खरं केजरीवालचं आंदोलन. केजरीवालने ते कंडक्ट केलं आणि त्याला असं वाटलं, त्याला सरदीप हा जो पत्रकार आहे राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं की तू उपासाला बसून चळवळ नाही, तर तो अण्णाला तो राळेगण सिद्धीला गेला आणि अण्णाला विनंती केली. अण्णा तयार झाले की मी जाऊन नुसतं बसायचे, उपास करायचा. हा काय नाही करावं लागणार, आपण सरकारवर आणू पैसे. ही त्यांची समजूत. ही समजूत नंतर लक्षात आलं की नाही होत ते काय काय झालं ते माहिती आहे. तुम्ही जर कपिल पाटलाला विचारलं तर त्याला मध्यस्थ घालून त्यांनी विलासराव देशमुखाला आणून ते उपास सोडायला लावलं. कपिल पाटीलशी त्याबद्दल बोला बरं का, ते तुमच्या लक्षात येईल. ते अरविंद केजरीवालचं मॅनेज्ड इव्हेंट मॅनेजमेंट. काय होतं? करप्शन. काय झालं? करप्शन संपलं नाही, ते तर तसंच. बर, ऑम्बुड्समन आणलं म्हणजे करप्शन संपेल. जगात अनेक देशात आहेत लोकपाल. म्हणून त्याच्यासाठी समाज बदलायला पाहिजे. समाजाच्या घरात चोर आणि दरोडेखोर का होतात? मंगळसूत्र काय हिसकावून घेतात? त्यांना जर रोजगार असतील तर माणसं हे करायचे नाही. म्हणून त्याचा विचारच नाही करायचा. करप्शन करतायत. आपला समाज जितका प्रामाणिक पाहिजे तितका नाही. भारतीय संस्कृतीचं किती बड्या मारल्या तरी परदेशामध्ये मी पाहिलं की अमेरिकेत गेलो होतो सप्टेंबर मध्ये आणि खूप फिरलो. तर खेड्यात चहाला थांबलो तर चहाच्या मशीनच्या तिथं माणूस एखादा उभा आहे. दुसरा आला तर त्याच्या मागेच उभा आहे, तिसरा आला तर त्याच्या मागेच उभा आहे. स्वयंशिस्त ही महत्वाची. आम्हाला एरोड्रमवर जायचं, पहाटेचं फ्लाईट होतं म्हणून आम्ही 3ला निघालो आणि टॅक्सीवाल्यांनी चालवलं. चौकात रेड लाईट आल्यावर थांबला. सामसूम कुत्र्याही नव्हतं, पण नाही शिस्तही शिस्त. समाजात भेदनेती आहे की आपल्या समाजात खोटं बोलतात, शिक्षक खोटं बोलतात, विद्यार्थी खोटं बोलतात, आई मेल्याचं कामगार सांगतात आणि ती 10 वेळा मरते परत.
प्रत्येक वेळेला तेच कारण सांगतात तर लक्षात राहत नाही आपण गेल्या वेळेला हे कारण हा जो खोटीपणा तो भ्रष्टाचाराचा आहे. आणि त्याचा आपल्याला विचार धरणाला जे पैसे दिले जातात त्याच्यातलं सिमेंट चोरून त्याच्यातली कधी 20% कधी 40% रक्कम ही चोरापण धरणाच्या कामात म्हणजे जीवाशी खेळ. कॉर्पोरेटर काय करतात, स्टँडिंग कमिटी काय करतात, कॉन्ट्रॅक्टवर सही त्यांनी करायची ती करण्यापूर्वी हिस्सा मागतात की आम्हाला इतके टक्के दिले पाहिजे. कोणी 10% मागतं, कोणी 20 मागतं, कोणी 50% पर्यंत मागणार त्यामुळे लोक मतं देतानाही पैसे मागतात. देतात. घरोघर कुकर पाठवले, घरोघर दार बंद असलं तर घरापुढे ठेवलं. अशी करणारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजाचं मानस बिघडलंय. आपल्याला ते दुरुस्त केलं पाहिजे. आणि जिथं जातीवाद आहे तिथं माणूस बिघडणार. आपण जेव्हा म्हणजे तुमच्या काळामध्ये हे खूप मोठ्या चळवळी असल्यामुळे तुम्हाला हे माहीतच होतं की मला तुम्ही मोठे होता होता हे शिकलात. म्हणजे प्रबोधन जे म्हणतात त्याची माध्यमं काय काय आहेत. आणि म्हणजे समजा कुणाला काही करायचं असेल ना एका छोट्या म्हणजे असं नाही फार मोठ्या ह्याच्यावर पण प्रत्येकाची एक छोटीशी जबाबदारी आहे समाज म्हणून आपण व्यक्ती म्हणून. आपण छोट्या छोट्या गोष्टी अशा काही करू शकतो की जेणेकरून आपले फार नाही बदलता तर आपल्या आजूबाजूला तरी 4 लोकांना आपल्याला बदलता हो बरोबर. अशी छोटीशी गोष्टी काही करू शकतो. हो असं आहे. मी मंत्री होतो गृह खाते. माझ्याकडे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन अँड होम दोन खाते म्हणजे सर्व IAS ऑफिसर आणि सर्व IPS ऑफिसर हे होते. तेव्हा माझ्याकडे लोक यायचे, इथं दारूबट्टे आहे, इथं गुंडगिरी आहे, काय करताय तुम्ही गृहमंत्री? म्हणजे मी म्हणतो त्यांना पकडून द्या, तुम्ही भ्रष्टाचार असेल तर पकडून द्या आणि आम्हाला मारलं तर त्यावेळी दाखवा मरायची. ते गप्प बसायचे, काही बोलायचे नाही. मग पण त्यांना पटायचं नाही. ते त्यांचं म्हणणे की तुम्हीच हे केलं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे हे त्यांना मान्य नाही. जेव्हा माझ्यापर्यंत आलं, स्मगलर्स आले पैसे घेऊन की जे 2 स्मगलर्स ते पळून गेले होते दुबईला, स्मगलर्स होते, त्यांच्यावर वॉरंट होते, तर ते वॉरंट निरस्त करण्यासाठी ते मला पैसे देऊन पाहत आणि त्याच्यासाठी वाटाघाटी करायला एक सॉलिसिटर, एक कारखानदार, एक व्यापारी ही मंडळी आहे. सॉलिसिटर पारशी, कारखानदार जैन आणि व्यापारी हिंदू, सर्व धर्म समभाव. स्मगलर्स मुस्लिम त्यांच्यासाठी ते त्यांना 7 लोकांना पकडून दिले. मग स्मगलर्स ते काय करते असं काही विचार करू नका, तर मी धडा घालून दिला. तेव्हा आता हा भ्रष्टाचार ही अशा तऱ्हेचं म्हणजे विचित्र असं वागणूक त्याच्याशी सामनाच करावा लागला आणि तो तरुणांनीच करावा लागला. समाज सुधारायचा म्हणजे वेळप्रसंगी जीवाचं मूल्यही द्यावं. जर सीमेवरचा सैनिक देतो तर आपण का नाही देऊ? तर ती सर्व काम त्याच्याच आहे, जीव धोक्यात घालत. तेव्हा तरुणांनी या गोष्टीचा विचार केला. आपल्याला आपला समाज सुधारायचा आहे, नाहीतर लोकशाही राहणार नाही, मूल्य राहणार नाही, या देशाचं वाटोळं होईल आणि तुमचं जीवितही धोक्यात येईल. म्हणून तरुणांनी आता याचा विचार केला आणि हे जे अनाचार, अन्याय, या ज्या गोष्टी होत आहेत, अत्याचार, त्याला रोखलंच पाहिजे. भ्रष्टाचार रोखलंच पाहिजे. या दृष्टीने विचार झाला पाहिजे. म्हणजे कोणीतरी आता अवतार घेऊन तो करणार
पृथ्वीचा भार पापाचा वाढला की काय विष्णू अवतार घेतो. तसं वाट पाडणार असं कधी होतं काय? आपल्याला कृष्णाला काही करता नाही आलं. त्यांनी 16,000 बायकांची लग्न केली. तू काय म्हणला नाही स्त्री पुरुष समान असले पाहिजे. उलट चातुर्वर्ण मी निर्माण केला असा त्यांनी बडेजाव केला स्वतः. मी निर्माण केला, मी शिस्त घालून, मी समाजाचं कामाची वाटणी केली की ब्राह्मणांनी बाकी काही करायचं नाही, फक्त वेदाभ्यास करायचा, शिकवायचा आणि मजेत राहायचं. काय करायचं? गीता हा म्हणजे धर्मग्रंथ, त्याची शपथ घ्यायची. पण त्याच्यातलं चूक आहे तर चूक आहे. विवेक हा दागा पाहिजे. पण जेव्हा आपण चर्चेमध्ये अशा काही गोष्टी बोलतो, म्हणजे जनरली चर्चा ही आपली ज्यावेळी जे हिंदू धर्माचे स्वतःला हे मानतात त्यांच्याबरोबर करतो, त्यावेळी मग ते कुराणाचे दाखले देतात, त्यावेळी ते बायबलचे दाखले देतात. हो. आणि म्हणजे हा आता माझा हे आहे, म्हणजे ज्यावेळी मी चर्चा कुराणामध्ये तर 4 बायकांची परवानगी आहे. नाही, ह्या लोकांचं म्हणणं असं असतं की जनरली जे आपण स्वतःला धर्मनिरपेक्षवादी म्हणतो, हे लोक या विरुद्ध कधी बोलत नाहीत, आमच्या धर्माविरुद्ध बोलतात असं यांचं मत असतं बऱ्याच वेळा. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना माझ्या ग्रंथ आहे. मला तर नाही म्हणू शकणार. हमीद दलवाईला घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना मी माझे मित्र बोलवले आणि तिथं आम्ही केली. मला तो बोलायची हिंमत नाही त्यांची व्हायची. आम्ही ते नाही करत. मी लिहिलंय अनेक ठिकाणी. हमीद दलवाईच्या एका पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिली आणि तिथे मुस्लिमात सुधारणा कशा झाल्या पाहिजेत आणि धर्मग्रंथाची चिकित्सा कशी झाली पाहिजे, त्याच्यातल्या वाईट गोष्टीला आव्हान कसं लिहिलंय मी. ते मला कोण सांगणार? लक्षात आलं? आम्ही काय केवळ हिंदूच बोलतो असं नाही, पण 80% हिंदू आहेत ना. बरोबर. मग तिथं नको बोल. हमीद दलवाई एक सांगायचं की मुस्लिमात सुधारणा झालीच पाहिजे. माझा तो प्रयत्न आहे, पण हिंदू जातीयवादी झाले तू माझं का माझी का उघडली? बरोबर आहे ना? मग तो तेही बोलायचंच नाही, फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांचं बोलायचं. हा काय झालं? अजूनही खेडोपाडी अस्पृश्यतेच्या कल्पना आहेत, अजून त्या पूर्ण गेल्या नाही. दलित हा कनिष्ठ आहे, नीच आहे, त्या भावना अजूनही आहेत. मग बोलायचं नाही. म्हणजे आज घटनेने प्रत्येकाला एक मत दिलंय, अधिकार दिलाय, स्वातंत्र्य दिलंय, त्याची जपणूक आपण नाही करायची. आणि हे खेड्यापाड्यातच नाही, शहरातही आहे आणि उच्च शिक्षितांमध्येही आहे. होय. जेव्हा कधी आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा उच्च शिक्षितांमध्ये हे लोक हे सरकारचे जावई हे राखीव जागा घेतात वगैरे वगैरे. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स हा काही मुद्दा मान्यच नसतो. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स हा काही मुद्दा मान्यच नसतो. अमेरिकेत मान्य आहे अफर्मेटिव्ह ऍक्शन्स. तिथं निग्रोंची इतकी संख्या आहे, तुमच्या कॉलेजमध्ये का नाही, तुमच्या कारखान्यात का नाही? इक्वलायझेशन कमिशन जाब विचार. हे अफर्मेटिव्ह ऍक्शन. इथं राखीव जागाला विरोध करायला लागले, त्याचा फेर विचार. आता याच्यामध्ये आणखी हे भागवत कोण संघाचे मोहन भागवत ते म्हणाले राखीव जागांचा त्यांचा कधीच पाठिंबा नव्हता. जागतिकीकरणामध्ये सर्व पक्षांचे चेहरे मोरे सारखे वाढले. वैचारिक आधार संपायला स्थानिक स्वराज्याच्या आताच्या कम्युनिस्ट पक्षासारखे काही पक्ष आहेत, नक्षलवादी आहेत, त्यांचं हिंसेचं धोरण चुकीचं आहे, पण काही एक मार्क्सवादाची त्यांची मांडणी आहे. तर असं सोडलं तर बाकीच्या पक्षांजवळ वैचारिक आग्रह आता कमी कमी राहतो. तेव्हा आपल्याला त्याचाही विचार
जसं अमेरिकेत ट्रम्प आलाय तस ट्रम्प म्हणजे मोदीचा थोरला भाऊ आहे. हे आपण सांगितलं पाहिजे की त्याच मार्गाने हे चाललेले आहे. खर तर विधायक कामांची किंवा विधायक चळवळीच मध्ये राहण्यासाठी किंवा त्या बदलांसाठीचा काहीसा वेळ अपेक्षित असतो. मला असं वाटतं की अलीकडं लोकशाहीमध्ये सुद्धा लोकांना त्या वेळेचा जो संयम आहे तो कमी राहिल्यामुळं अशा भ्रामक आश्वासनांना लोक पटकन बळी राहत आहेत आणि मग हे अशा खरं आहे, असं आहे. जेव्हा तुमचं जीवनाची सिक्युरिटी नाही तेव्हा मन अस्वस्थ आणि अस्वस्थ काय म्हणतात एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग तुम्हाला काय काय सुचायला मग बाबा बुवा हेही देव वाटायला लागले. म्हणजे हा आसाराम तुरुंगात आहे कशासाठी लहान मुलीवर बलात्कार केला पण त्याचे भक्त त्याला मानतात अजून त्याच्या अजूनही फोटो मिळवलं काय आहे? हे आपल्या देशातच लबाड श्री सत्यसाई बाबा काहीतरी सोन्याचे लॉकेट द्यायचं तोही मंत्र्याला कारखानदारांना गरीब माणसाला नाही काय आहे? आणि ते दाखवलं की त्याचा पिया आणून देतो तो देतो ते दाखवलं फोटो इलस्ट्रेटेड वीकली मध्ये खुशवंत सिंगांनी छापले नाही तो महान तो ईश्वर भगवान हे काय प्रकार पण हे दॅट इज डेव्हिल्स वर्कशॉप. तुमचं माइंड एम्प्टी झालं तुम्हाला असुरक्षता वाटायला लागली की तुमचं माइंड सैरभर होत आणि मग अशा गोष्टी सुचतात. मग ते सायंटिस्ट असो तरुण असो बेकार असो कुणी त्यांचे मग आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे. अमेरिकेमध्ये ट्रम्प सारख्याला अमेरिकन जनता जी गेली इतकी शतक लोकशाहीचे हे करत आले ती जनता कशी बदल आपल्याला नीट याचा विचारच केला. व्हॉट्सअप किंवा फेसबुक वरती जे आता अलीकडे मेसेज टाकले जातात ना हे काही राष्ट्रीय स्वयंसेवकाची अधिकृत Officially भूमिका म्हणता येत नाही. अधिकृत असतात माणसं त्यांनी नेमलेले असतात हे आपल्याला माहिती नाही. हो पण मग त्यांनी नेमलेले असतात त्यांचे पगारी माणसं असतात ते सर्व व्यवस्था करतात. तुमची जर समजूत असेल की सर्वसामान्य माणसंच हे टाकतात व्हॉट्सअप मध्ये तर तसं खरं नाही. मग यांचा प्रतिकार केला पाहिजे म्हणजे. हो, केलंच पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे योग्य भूमिका ही आपल्या दृष्टीनं मांडली मांडली गेली गेली पाहिजे त्या ती कुठेही मांडली पाहिजे केव्हाही मांडली पाहिजे. पुरोगामी लोकांवरती बऱ्याच वेळा हाच आरोप केला जातो की कदाचित लढण्याची वेळ आली की बऱ्याच वेळेला आपण थोडं कमी पडतो असं बऱ्याच वेळा तो आरोप केला जातो. तुम्ही म्हणताय ते थोडस आपण म्हणजे मरण्याची तयारी ठेवण्यापर्यंत आपण पण ते- राहायला पाहिजे. तिथं पुरोगामी आणि प्रतिगामी आला कसं तुम्ही घटना मानणारी माणसं घटनेच्या उद्देशित कृती आहे तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी ही बोललं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे डाव्या विचाराचे पुरोगामी समाजवादी हे सोडून द्या. घटना मानणाऱ्या माणसाने देशाचा नागरिक आहे म्हणजे घटना मानणारा नागरिक आहे. त्यांनी घटना केलं पाहिजे आणि समाजवादीने तर केलंच पाहिजे. म्हणजे दॅट इज हिज ड्युटी. तो करत नसेल तर तो कसला समाजवादी तो व्यक्तिवादी झाला. व्यक्तिवाद आणि समाजवाद व्यक्तिवादावर भांडवलशाही आधारली आणि त्याला विरोध करून समाजवादाने सामाजिक भूमिका घेतली कलेक्टिव्हिटीची. मग व्यक्तिवाद कसं आहे? म्हणजे सगळ्या गोष्टींच्या पायाशी जर लोकांनी आपलं संविधान हे जर प्रमाण मांडलं आणि संविधानाचं प्रामाणिकपणे मानायला पाहिजे असं मानलं तर जर तर कशाला प्रत्येकाने मानलंच पाहिजे. जे मानत नाही ते गुन्हा करतायत. आणखी एक म्हणजे मनातला जस्ट एक मुद्दा आहे हो की उजव्या विचारसरणीच्या लोकांना एक राष्ट्रीय या संघ हा त्या किंवा त्यांच्या इतर ज्या संघटना आहेत त्याला ते मला वाटते संघ परिवार म्हणतात. 40 संघटना आहेत.
तर ह्यांचे RSSच्या नियंत्रित केलेल्या 40 संघ बरोबर आणि कोणत्या कोणत्या हे आपल्याला कळत नाही. ते असतात ते आणि नसतात. असं म्हणतात त्या आमचा संबंध नाही, पण ते खरं नसतं. सनातन प्रभा त्यांचीच आहे. तो जो कॅप्टन आठवले मग हे असताना म्हणजे त्यांचे जे कोण त्यांना जे फॉलो करतात किंवा ते समाजातल्या युवक वर्गाला किंवा अगदी अगदी लहान मुलांनाही ते त्याच्यामध्ये ओढून घेतात आणि त्यांना तसं प्रेरित करण्याचा किंवा मी म्हणेन ब्रेन वॉश इथपर्यंत तुम्ही म्हणू शकता. असं दुसरं कुठलं व्याज नाही. ह्यांना प्रतिवाद करणाऱ्या ज्या संघटना आहेत मध्यम मार्ग, ब्रेन वॉश सारखा गुन्हा नाही. ब्रेन वॉश नसते. तुमच्याशी बोलायचं, तुम्हाला पटेल ते तुम्ही घ्या. ब्रेन वॉश करणं म्हणजे हिटलरनी केला. सर्व हुकुमशाह करतात. जर समाजवादी ब्रेन वॉश करायला लागला तर तो कसला समाजवादी? तो हिटलरचा अनुयायी आहे. बरोबर. पण मला फक्त एवढंच विचारायचं होतं या अनुषंगाने की असं एखादं व्यासपीठ आहे का की जिथं नाही ब्रेन वॉश करणार नाही, ब्रेन वॉश करणार नाही पण ते कशाला? कदाचित संघ परिवार असं सांगतो भाई की आम्ही तरुणांना सामाजिक कार्य करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. तर काय म्हणतात हा भाग तुम्ही काय माझा प्रश्न हाच होता पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तुम्ही काय पाहता संघातून, तुम्ही गोळवलकरांची पुस्तकं वाचता का नाही, त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या भूमिका हेडगेवार त्यांचं चरित्र प्रसिद्ध आहे, त्याच्यात गोष्टी आलेल्या आहेत. गोळवलकरांची पुस्तकं ते त्याचा विचार करायचा का नाही? ते काय म्हणतात हा काय म्हणतात? लबाड दरोडेखोर मी दरोडा केला म्हणतो का? त्यांचं व्यासपीठ जे आहे ना राष्ट्रीय स्तरावरती एक मोठं व्यासपीठ आहे जे सपोर्ट करतंय. समाजवादी विचाराचे, मार्क्सवादी विचाराचे, फुलेवादी विचाराचे, आंबेडकरी विचाराची माणसं घट्ट आहेत का नाही? जितकी पाहिजे तितकी नाही. इतकं साधं उत्तर आहे. हे किंबहुना आज गरज अशी आहे की भाजपच्या विरुद्ध बाकीचे सगळे एकत्रित आले पाहिजे आणि त्यांनी ती लढाई दिली पाहिजे. ही आजची गरज आहे. जे सेक्युलरिस्ट आहेत, लोकशाहीवादी आणि सेक्युलरिस्ट हे सगळे एकत्रित आले. ही आजची काळाची गरज आहे. नाहीतर हिटलरनी जसे अलग अलग करून एकेकाला मारलं तसंही तो ही हिटलरची अवलाद आहे. यांनी हिटलरला आपला गुरु मानलेला आहे. जाहीरपणे सांगितलंय की हिटलर पासून आपण काही शिकलं पाहिजे. शिक्षकाकडूनच शिकतो ना, गुरुकडूनच शिकतो. हिटलर कडून शिकलं पाहिजे असं मांडणी केली आहे. म्हणजे त्यांनी जसं ज्यूंना मारलं तसं इथल्या अल्पसंख्याकांना मारलं पाहिजे. नाही तर मोदी पंतप्रधान काय झाला? गुजरातच्या कत्तलीमुळे झालाय. इतकं साधं आहे. नाही पण पुन्हा हे सगळं एका बाजूला असतानाच महात्मा गांधी, सरदार पटेल, आंबेडकर यांच्याही नावाचा ते वापर करतात आणि हे अगदी खुबीनं का नाही करू? त्यांनी का नाही करू? तुम्ही कसं सहन करता? तुम्ही त्यांच्याकडे तरी का जाता? रामदास आठवले कसे जातात? दिलीप कांबळे कसं जातो? लक्षात आलं ना? याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि परत काही समाजवाद्याकडूनही चुका झाल्या, त्यांना बरोबर घेतलं काही चळवळीमध्ये, ते आता चुकीचं हे कबूल केलं पाहिजे. त्यांना संपवलंच. जे लोक त्यांच्या बरोबर गेले समाजवाद्यांमध्ये, जॉर्ज फर्नांडिस असतील, जॉर्ज फर्नांडिस वाजपेयीच्या मंत्रिमंडळात वाजपेयीची भाषा बोलायला लागला, जागतिकीकरणाचं समर्थन करायला लागला. तो कसला समाजवादी राहिलाच नाही. मिनू मसानी जेव्हा टाटाचा मॅनेजर झाला तर कसा समाजवादी राहिला? तो वाढवायचा झाला. हे स्वच्छ म्हटलं पाहिजे. आमचा जॉर्ज, त्याला नका नाव ठेवू. हा काय झालाय?
समाजवादी भूमिका घ्यायची, म्हणजे एक कठोरपणाने काही गोष्टी बोलाव्या लागतील, त्याची तयारी पाहिजे. आणि ही ती वेळ आहे. हा, प्रश्नच नाही. भाई अगदी खूप चांगल्या पद्धतीने, आणि मी पाटील सरांना म्हटलं होतंच की फार आपल्याला मुद्दे द्यावे लागणार, भाईंशी बोलताना ते सगळं असं ओघवत्या पद्धतीने येत राहील. खरंच खूप बरं वाटतं म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मी सुरुवातीला जसं म्हटलं की तुमच्यासारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे, आणि म्हणजे केवढा काय म्हणजे ते शब्दामध्ये सांगता येणार नाही की हे सगळं ऐकल्यानंतर आज आजही असं वाटतं की नाही, प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे विचारांमध्ये ताकद आहे, आणि तो त्या पद्धतीनं आपल्या सगळ्या बाजूच्या गोष्टींवर करू तसा शकतो. प्रभाव करू शकतो. फक्त तुम्ही म्हटलं तसं की अजूनही आपल्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा वाढला पाहिजे, संविधानाशी असलेली आपली बांधिलकी आपण प्रामाणिकपणे जपली पाहिजे. आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला वाटतं हे जे काही आता सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते कदाचित आपोआप सुटून जातील. कदाचित ह्यासाठी लढाई जी आहे ती मी म्हटल्या पद्धतीने दीर्घकालीन असेल, पण ती लढावी लागेल सगळ्यांना. हे केल्याशिवाय जे आपल्या सर्वांना जी काही अस्वस्थता मनामध्ये निर्माण झाली आहे ती संपणार नाही, असंच एकंदर हे आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही म्हणजे अगदी ही चर्चा जी काय आहे त्यातनं जे काही फलित म्हणू आपण ह्या चर्चेचं, ते नक्की आम्ही म्हणजे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. मनापासून धन्यवाद तुम्हाला की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आणि अत्यंत तळमळीने आणि अगदी कोणताही काही अडपडदा न ठेवता आम्हाला प्रामाणिकपणे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. डॉक्टर नीरज जाधव, तुम्ही संतोष. तुमचे मित्र इंजिनियर संतोष पाटील यांना घेऊन आलात, माझ्याशी चर्चा केली, दिलखुलासपणे चर्चा केली, तुमच्या मनातले अनेक प्रश्न विचारले आणि निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. मला अशी आशा आहे की या चर्चेचा चांगला उपयोग होईल आणि तुम्ही त्या दृष्टीने काय करता येईल हे पाहाल अशी आशा आहे. तुमची पाहणी सामाजिक विकास आणि आरोग्य संशोधन संस्था तिच्याबद्दल मी ऐकलेलं आहे. आपण दोघं एका व्यासपीठावर होतो, तिथं ऐकलेलं आहे तुमच्या संस्थेबद्दल. तुमच्या संस्थेबद्दल माझ्या खूप अपेक्षा आहेत. तुम्ही ते काम जरूर करा, पण ते काम करताना व्यापक आव्हानं जी आहेत ती दृष्टीआड जाणार नाही, हेही तुम्ही पहा, एवढी विनंती करतो. आपण आलात आणि माझ्याशी चर्चा केली याबद्दल तुम्हाला धन्यवाद.